तर नियमित व्यायाम जरी होत नसतील तर हे काही सूक्ष्म व्यायाम आहेत जे मी आज काकू आल्यानंतर यूट्यूबला दाखवले. आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांना वृद्धांना असे व्यायाम शिकवले जरी, असे विविध व्यायाम आहेत, हे व्यायाम जरी शिकवले तुम्ही त्यांना, काही खूप असे कष्ट करायची गरज नाही, काही नाही. हे असे छोटे छोटे व्यायाम जर सांगितले ते बघून सुद्धा ते घरी करू शकतात. एवढंच साधं आहे, याला कुठलाही खर्च येत नाही, कुठलेही जास्त असे पैसे लागत नाही. फक्त अर्धा तास हा एक सूक्ष्म व्यायाम यानं वर्कआउट होतो, ज्यामुळे आपल्या शरीराचं रक्ताभिसरण पूर्ण शरीरभर पसरतं, ज्यामुळं बीपीचे जे काही कॉम्प्लिकेशन असतात, सुरुवातीला साधी गोळी राहते, कमी पॉवरची राहते. जर आपण व्यायाम नाही केलं किंवा आहारात जर नाही बदल केला किंवा जीवनशैलीत जर योग्य ते बदल नाही केला तर त्या बीपीच्या गोळीचा पॉवर सुद्धा वाढवावा लागतो काळांतर. जर त्या बीपी गोळीच्या आताच्या सध्याच्या गोळीसोबतच जर हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत हे जर केले तर कंट्रोलमध्ये राहते आणि इतर कॉम्प्लिकेशन सुद्धा वाढतात. कारण बीपीची गोळी नियमित नाही खाली तर हृदयावर ताण येतो, अटॅक किंवा डायबिटीस सारखे सुद्धा आजार आपल्याला होण्याचा धोका असतो. जर तुम्ही गोळीसोबत रोज नियमित असा व्यायाम केला, आहारामध्ये मीठ कमी केलं किंवा मैद्याचे पदार्थ कमी केलं, तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ जर खाणं तुम्ही कमी केलं तर आपल्याला बीपीचे कॉम्प्लिकेशन असतात ते आपण टाळू शकतो. सोबतच काय होते, डायबिटीस सुद्धा त्याच कारणामुळे होतं. कारण बैठे काम असल्यामुळं आता ज्येष्ठांना वृद्धांना शरीराचे पुरुषांचे कामं करता येत नाही, शरीर थकलेलं राहते, झिजलेलं राहते. परंतु जर जास्त आराम केला, रेस्ट जर घेतली तर मग बीपी सारखे आजार होतात, ताणतणावामुळे पण होतात आणि बैठे कामामुळे सुद्धा बसून राहून सुद्धा होऊ शकतात. शेतात रोज काम करतात, काकू शेतात सुद्धा जातात, त्यामुळे तुमची बीपी कंट्रोल आहे. म्हणून तुमची बीपी कंट्रोल मध्ये आहे. मध्ये जर काम नाही केलं तर तुमची बीपी कंट्रोल राहील का? त्यासाठी चांगली गोष्ट आहे, तुम्ही या वयात सुद्धा काम करतात. आता व्हिडिओ करणारा 20-22 वर्षाचा नातू आहे आजीला, काकूला या, तर नियमित व्यायाम करायचा आणि आपल्या ज्येष्ठांना घरातल्या, आता आज काकून आम्हाला सहकार्य केले, व्हिडिओ घ्या म्हणजे लाजल्या नाही ते, तर सांगण्याचा एकच उद्देश, आपल्या घरच्या ज्येष्ठांना वृद्धांना आपण असे सूक्ष्म व्यायाम जे त्यांच्या शरीरानुसार त्यांना करता येईल एवढे सूक्ष्म आणि सोपे व्यायाम आहेत. आपण बघू शकता, असे युट्यूबवर एखाद्या कुठलंही चॅनल बघायचं आणि सूक्ष्म व्यायाम ज्येष्ठांसाठी वृद्धांसाठी असं जर सर्च केलं तर तुम्हाला हे दिसून येतील. तर हे एवढं स्लो मध्ये सुरुवातीला करायचं, एकदमच असं एका पहिल्या दिवशी खूप सारं करायचं नाही. साध्या गोष्टीपासून करायचं, रोज चालते. पहिले काय करायचं, रोज सुरुवातीला 10 मिनिटं चला पहिल्या दिवशी, पुन्हा 7 दिवस 8 दिवस तेवढाच चला, म्हणजे दम लागू लागला तर थांबायचं. तिथून पुन्हा 5 मिनिटं परत वाढवायचे, 8 दिवसानं 15 मिनिटं करायची, पुन्हा 1 हप्त्यानंतर 20 मिनिटं करायची. आपल्या शरीराला ती सवय होते, तशी ऊर्जा येते, आपल्याला ताकद वाढते आपल्या शरीरात. म्हणजे हे सगळं ताण पेलायची आपल्याला सवय होऊन ताकद वाढते. पण तसं अर्धा तास जर रोज नियमित केले तर तुमचं शरीर तुम्हाला उत्साही वाटते. नाही तर काय होते, गळाटल्याने होते. ज्या दिवशी काम नाही आले काही एकदम गळाटल्या होणे, निरुत्साही होते, कुठल्याही गोष्टीत आनंद नाही वाटत, निरशक्तपणा येते, म्हणजे कुठल्याच गोष्टीत मन सुद्धा लागत नाही. त्यासाठी हे छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम जरी केले तुम्ही, रोज अर्धा तास चालणं आणि 15-20 मिनिटं ते सूक्ष्म व्यायाम, बीपी कंट्रोल, तर मग बीपी म्हणूनच कंट्रोल आहे तुमची.